कम ऑपरेटर आणि लिडिंग फायरमॅन ड्रायव्हर कम ऑपरेटर पासून डेप्युटी फायर स्टेशन ऑफिसर अशी आपली हायरार्की होती. मग त्या हायरार्की मध्ये हेवी लायसन्स, हेवी व्हेकल लायसन्स तर हवंच होतं, प्लस हेवी व्हेकल चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव पण पाहिजे होता. तर जनरली हा अनुभव इन सर्व्हिस नव्हता, त्यामुळे आपल्याला प्रमोशन्स देता आले नाही. तर शासनाकडनं आपल्याला आता एक मॉडेल आर आलेले आहेत. त्या मॉडेल आरच्या अनुषंगाने आपण एक सुधारित आपल्या महानगरपालिकेचे आर बनवलेले आहेत. त्याचा घोषवारा आम्ही माननीय सचिव कार्यालयात पाठवलेला आहे. येणाऱ्या सभेमध्ये तो घेऊन तो सुधारित आर होऊन आपल्याला प्रमोशन सगळ्यांना देता येतील. आम्ही जे आता आर बनवलेले आहेत, यावेळेस आम्ही पहिल्यांदा असं केलेलं की आपले सगळे फायरमॅन आणि लिडिंग फायरमॅन आम्ही त्यांना दिले होते की तुम्ही सांगा तुमच्या सोयीसाठी कुठले चांगले होऊ शकतात. तर यावेळेसचे जे काही सजेशन्स आलेले आहेत ते जीएडी कडनं न येता आपण फायरमॅन्स कडनं घेतलेले आहे. आणि हे जे आपण आर सुधारित केले तर आपल्या कुठल्याच फायरमॅन लिडिंग फायरमॅनवर अन्याय होणार नाही, सगळ्यांचं प्रमोशन सुरळीत होईल. तर हे मी निवेदन करतो. आणि दुसरा विषय होता साहेबांनी जो मांडलेला की बाबा ट्रेनिंगच्या बाबतीत आपण त्यांना ट्रेनिंगची परवानगी दिलेली आहे. ट्रेनिंगसाठी लागणारा जो खर्च आहे तर एक पॉलिसी म्हणून नवीन येणाऱ्यांसाठी जी तुम्ही जळवाण्याची अट टाकलेली आहे ती त्यांच्यासाठी लावण्यात यावी. आणि तसंच प्रशिक्षण मध्ये ही जुने जे लोक आहेत 14 मध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत आणि एकदा जर का ते प्रशिक्षणाला सिलेक्ट झाले तर ते पुन्हा होत नाही. तर त्यांना ऑलरेडी आपला 1 महिना वेळ वाया गेलेला आहे. तर तो कसा भरून निघणार याच्यासाठी तुम्हाला वरती कॉलिंग करणं आहे. त्यांना प्रशिक्षणा एक महिना लेट जात आहे तर ते त्यांना घेण्यात यावं. नाही होणार. पीठासीन अधिकारी साहेब ज्यांच्याबद्दल बोलतात आहे ते बेसिकली ड्रायव्हर कम ऑपरेटर आहे. 2021 साली जेव्हा आर आले होते, सुधारित आर आले होते, तेव्हा एक डीपीसी झाली होती. त्या डीपीसी मध्ये फायरमॅन मधनं ड्रायव्हर कम ऑपरेटर मध्ये 4 लोकांचं प्रमोशन झालं होतं. त्या 4 लोकांमध्ये श्री प्रकाश गायकवाड एक होते आणि बाकीचे 3 होते. जेव्हा आपण लिडिंग फायरमॅन मधनं ड्रायव्हर कम ऑपरेटर मध्ये प्रमोशन देत असतो तर त्याच्यामध्ये अट होती की हेवी लायसन्स असणं आवश्यक आहे, प्लस हेवी व्हेकल चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं होतं. आता या 4 श्री प्रकाश गायकवाड जे आहेत त्यांच्याकडे गाडी चालवण्याचा, हेवी गाडी चालवण्याचा अनुभव आहे, पण बाकीचे जे 3 आहेत त्यांच्याकडे नाही, म्हणून काही लोक कोर्टात गेले होते. जर परत श्री प्रकाश गायकवाड यांना मी प्रमोशन दिलं असतं तर मला त्यांच्यासोबत या 3 पण द्यावं लागलं असं, कारण की ते पण पात्र आहेत. त्यामुळे आम्ही या सुधारित आरासाठी थांबलो होतो. आज